न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 21 वर्षाच्या लेकराला ड्रग्सने गिळलं, आईच्या डोळ्यात आजही अश्रूंचा पूर। नशेच्या आहारी गेलेल्या साहिलचा अंत, शहरात पुन्हा ड्रग्सचा मुद्दा ऐरणीवर। अहिल्यानगर शहरातील 21 वर्षीय साहिल सुतार याने गळफास घेऊन आयुष्य संपवल्यानंतर त्याच्या घरात आज केवळ शांतता नाही तर वेदनांचा डोंगर उभा राहिला आहे। ज्या आईने 9 महिने पोटात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, भविष्यासाठी स्वप्न पाहिली, त्या आईच्या डोळ्यांसमोर तिचा मुलगा हळूहळू गांजा आणि ड्रग्सच्या विळख्यात अडकत गेला। पुण्यात नोकरी करणारा साहिल एक दिवस मोठं काहीतरी करेल अशी कुटुंबाला आशा होती, पण नशेच्या गर्तेनं त्याचं आयुष्यच बदलून टाकलं। व्यसनासाठी पैसे मिळावेत म्हणून त्याने स्वतःच्या आईवडिलांवर आणि बहिणीवर कोयत्याने हल्ला केला। घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं, तरीही आईनं लेकराला कधीच परकं मानलं नाही। ती त्याला पुन्हा उभं करण्यासाठी धडपडत राहिली, समुपदेशन केलं, समजावलं, रात्रभर जागून त्याची काळजी घेतली, पण व्यसनाची साखळी तुटली नाही। अखेरीस एक दिवस त्या आईच्या आयुष्यावरच काळाने घाव घातला आणि साहिलनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं। आज त्याच्या आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबत नाहीत। माझा मुलगा मला परत मिळणार नाही, माझं दुःख कुणालाच समजणार नाही, पण इतर कोणत्याही आईच्या कुशीतला मुलगा अशा नशेमुळे जाऊ नये असे शब्द उच्चारताना तिचा कंठ दाटून आला। माझं लेकरू गेलं, पण सरकारने गांजा आणि ड्रग्स विकणाऱ्यांच्या मुळावर घाव घालावा। माझ्यासारखं दुःख दुसऱ्या आईवडिलांच्या वाट्याला येऊ नये अशी आर्त विनवणी तिने केली। दरम्यान नगरसेवक निखिल वारे यांनी पुढाकार घेत शहरात वाढत चाललेल्या गांजा आणि इंजेक्शनद्वारे घेतल्या जाणाऱ्या ड्रग्स विरोधात कठोर कारवाईची मागणी केली। या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे आणि स्थानिकांनी या कामाचं स्वागत केलं आहे। एका आईचे अश्रू आणि एका वडिलांचं तुटलेलं मन, एका बहिणीच्या डोळ्यातील हरवलेला भाऊ आज संपूर्ण समाजाला सावध करत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। कालच रात्री माझ्या प्रभागातील एका युवकानं आत्महत्या केली। आत्महत्या करत असताना तो ज्या पद्धतीने वागला, स्वतःच्या वडिलांवर हल्ला केला, सख्ख्या बहिणीवर हल्ला केला, आईवर कोयत्याने हल्ला केला, आणि हे सगळं करत असताना दुर्दैव असं की त्याला कळत नव्हतं की तो काय करतोय। नशेच्या इतक्या आहारी गेला होता, मग ड्रग्ज असेल, गांजा असेल, त्या अंमली पदार्थांच्या तो आहारी गेला होता। आणि कुठेतरी अहिल्यानगर शहरात देखील पुण्यामध्ये जे घडले घटना त्या नगरमध्ये घडताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहिलं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी नवलीनगर भागात एका मुलाने आईला मारून टाकलं। मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी बोलेगाव भागात देखील अशीच घटना घडली होती। आपल्या नगर शहर कुठेतरी अंमली पदार्थांच्या विळख्यात जाते आणि पोलीस प्रशासनाने ते गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, परंतु तसं काय होताना दिसत नाही। आपले मोकळे मैदान आहेत, ग्राउंड आहेत, अशा ठिकाणी जरी गेले किंवा काही मुताऱ्या पहा तर त्या ठिकाणी ड्रग्ज घेतलेले इंजेक्शन आढळतात, गांजा पिण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आढळतंय। असे देखील शूटिंग आमच्याकडे आहेत। आम्ही फार मनापासून प्रयत्न करतो की हे कुठेतरी थांबलं पाहिजे। अहिल्यानगर शहरातील जे तरुणांना जर ड्रग्सचा जो विळखा पडतो हा थांबला पाहिजे। जर हा थांबला नाही, तुम्हाला सांगतो भविष्यात अहिल्यानगर शहराची जी वाटचाल आहे ती अतिशय तुम्हाला सांगतो ती गंभीर असणार आहे। तर आता उद्या आम्ही भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ आहे ते घेऊन आम्ही SP साहेबांची देखील भेट घेणार आहे की हे कुठे पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी। जे काही अँटी नार्कोटिक्स डिपार्टमेंट असतील त्यांनी दखल घ्यावी आणि नगर शहराला, तरुणांना या सगळ्या विळख्यापासून वाचवावं। आमचा मुलगा पुण्याला शिकायला होता, कंपनीत नोकरीला होता। आम्हाला वाटायचं चांगल्या कंपनीत नोकरी करतोय, हे करतोय, पण मुलाला असे घाण व्यसन लागले, गांजा वडायचे, दारू प्यायचे, ड्रग्स करायचे। असे कुणाच्या मुलाला लागू नये, जरा लक्ष द्या। आई वडील चांगलं कष्ट करून शिकवतात, मुलं सुधारायसाठी शिकवतात, हे बाहेरून कुठून येतंय, काय येतंय, आई पालकांना पण कळत नाही। पोरं पुण्याला राहतात, हे करतात, पालक बिंदास राहतात, मुलं पालकांच्या माघारी काय काय करतात, काय काय नाही पालकांना माहित पडत नाही। आमचा मुलगा आमच्या जीवावर उठला, आत्महत्या केली त्याने। हा नगरला आल्यावर सुद्धा करत होतं, त्याच्याकडे गांजा बिंजा सापडला होता, त्यांनी तोंडाने पण सांगितलं होतं आम्हाला। मोबाईल मध्ये मला ड्रग्स दाखवले होते, गांजा बिंजा दारू बिरू पिऊन यायचा, आम्हाला मारहाण करायचा। मला लय त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणीला यांना सगळ्यांना मारहाण करायचा, वडिलांना पण मारायचा, शिव्या घालायचा, आम्हाला नको नको ते कोयते बिते घेऊन माग लागायचा, पैसे मागायचा, मला ड्रग्स प्यायला पैसे द्या, 3000 रुपये द्या, कुठून पण द्या, चोरी करा, जमीन विका, असं काही पण बोलायचं, म्हणायचं नाही, मारायचा, म्हणायचं मी
खून करीन तुमचा, मारून टाकीन तुम्हाला. 21 वय होतं, कामाला होतं, ITI शिकलं होतं. कंपनीत काम करत होतं. आम्हाला अगोदर तर आम्ही नाही का त्याला समजून सांगायचे प्रयत्न केले. चांगल्या चांगल्या लोकांना त्याच्याकडे आणायचे प्रयत्न केले. नशामुक्ती केंद्राला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण तेव्हा आम्हाला धमक्या द्यायचा. तुम्ही नशामुक्ती केंद्रात गेला ना, मी तिथून येऊन तुमचा मर्डर करणार. मला ड्रग्स नाही भेटले तर मी काही करू शकतो. असंच बोलायचं. तुमच्या मुलाचं वाटोळं झालं असं आणि कुणाच्या मुलाचं, कुणाच्या पालकांचं वाटोळं व्हायला नको. त्यांच्याकडे लक्ष द्या. बाहेर येतंय कुठून काय त्याच्याकडे बघा. आम्ही तर आमचा मुलगा गमावून बसलेलो आहे. अशा अजून गरीब आई-बाप कष्ट करून पोरांना शिकवतात ना, त्यांना मदत करा. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.